प्लीज विनंती. तुम्ही दीप प्रज्वलन संपन्न होतोय. दीप प्रज्वलन 2 मिनिटं. पलूस सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा अर्थात ग्रामीण अध्यक्ष आणि ईश्वरपूर माननीय प्रदीप आंबा कदम राष्ट्रवादीचे नेतेकरांच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय बापूसाहेबांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलित केला जातोय. संपन्न होतोय दीप प्रज्वलन. आपल्या सर्वांनी आयोजक आणि काही अवांतर न बोलता जाधव आपण मंचावर उपस्थित व्हावं. आता आपसात कोणता आवाज नको पाहिजे आहेत का तसा मी सहर्ष स्वागत करतो. तसेच आमचे सहकारी आणि मार्गदर्शक संदीप समारंभाच्या निमित्ताने उपस्थित आणि येणाऱ्या शाळांच्या कालामध्ये त्यांचे वर्तमानपत्राचे पत्र आपला पक्षप्रवेश आणि विनंती करतोय. हॉस्पिटलच्या महानगर संचालक धन्यवाद आणि अभिनंदन दिवाळे महानगर संचालक राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदी विराजमान होत आहे. याचा निश्चितपणाने आनंद व्यक्त झालेले माननीय सुधीर शिवाजींचा दिलीप बाळासाहेब जाधव या आपली कामगिरी यशस्वी पार पाडत सक्षमपणे पार पाडत केलेला आहे. त्यानंतर सन्मान आपण छानसा करतोय. त्यांनी त्यांचं आपण अभिनंदन करूया. गजानन कदम जिल्हा त्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अभिनंदन करूया. आदरणीय अशोक काळे बोलली असाल तर या आत का प्रफित हसताय. स्नेहा ज्ञानेश्वर गायकवाड त्यांना मंचर सभागती स्वप्नाली तानाजी सुधार गट प्रवर्तक म्हणून आपण तो अन्याय सामाजिक असो किंवा राजकीय असो आणि 99 साली याच मुद्द्यावर त्या पक्षाची स्थापना झाली. आपल्या सर्वांना माहिती आहे की पीएम सांगवा असतील तारिकावर असतील आणि शरद पवार साहेबांनी या पक्षाची स्थापना केली. ती महाराष्ट्राच्या एकूणच पुरोगामी राजकारणावर हल्ला होतोय, त्यांचा अपमान होतोय आणि दिल्लीच्या दरबारी आपल्याला किंमत राहत नाही या मुद्द्यावरच या पक्षाची स्थापना झाली आणि ती आज तागाय त्या विचारावर हा पक्ष चाललेला आहे. सुद्धा हेतू असाच होता की अन्याय असता कामा नये आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला ताकद मिळाली पाहिजे आणि खुशमस्करी कार्यकर्त्यांना थोडस जरा बाजूला ठेवलं पाहिजे. या मुद्द्यावर पक्षाची स्थापना झाली. मला वाटतंय की तोच मुद्दा धरून आज आपल्या जिल्ह्याचे नेते कार्यकर्ता जर प्रामाणिक असेल, जर नेटाने काम करणार असेल तर त्याला ताकद मिळेल याच्यावर ती मात्र शंका नाही. मगाशी एक माझ्या अगोदर बोलणार की साधन स्वभावाचे ते आहेतच, पण राजकारणामध्ये जे आवश्यक आहे, जे करायला लागतंय ती सगळी करायची त्यांची तयारी आहे. त्यांनी इस्लामपूर आजच्या ईश्वरपूरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते दाखवून दिलेलं आहे की नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकताना सुद्धा त्यांनी आपलं सगळं कसं पणाला लावलं आणि एका मोठ्या शक्तीला तिथं त्यांनी दणका दिलेला आहे. या वेळेचा मी आदर राखून मी एवढंच म्हणेन की या सांगली जिल्ह्याच्या चारही बाजूने हयात राजकारणात घालवलेल्या ज्यांनी मंत्रिपद भोगलेली आहेत ही सगळी मंदिरे आज राष्ट्रवादीची धुरा खांद्यावर घ्यायला आज तयार झालेले. त्यांनी दादांनी त्यांना प्रवृत्त केलेलं आहे की दादांचं यश म्हणावं लागेल आणि कदाचित त्याचाच हा भाग जो आहे की जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं एक वातावरण तयार व्हायला. अजूनही काही गोष्टी विकासाच्या दृष्टीने इतर सगळ्या दृष्टीने ही इतर लोकांची अपेक्षा आहे आता आणि खरोखर निलेश वय आल्यानंतर याला मोठ्या पद्धतीने स्वरूप इतकं मोठं आलंय. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलूस तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद गट आहेत, 8
पंचायत समितीचं गण आहे आणि नगरपालिका या सगळ्यामध्ये ताकदीन असणार आहे. वाचून येणार नाही हे आज दादा मी तुम्हाला शब्द देतो. आणि सांगली जिल्ह्यामध्ये पूर्वी कसं वसंतदादांचं नाव होतं तसं निशिकांत दादांचं नाव आम्हाला ऐकायला या जिल्ह्यामध्ये ताकदीने आम्ही प्रयत्न करू. सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करावे. पलूस तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि या निमित्त अनिल शेठ चौक जिल्हा संघटक सचिव आणि अभिनंदन तात्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं या तालुक्यामध्ये एक प्रचंड मोठं जसं आता एस के तात्यांनी सांगितलं की हत्तीला झुंजायची अशी परिस्थिती इथं असताना आम्ही एक छोटं स्वरूप लावलं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ठरतोय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला चांगलं यश मिळणार आहे. कालच दादांनी असं सुतोवाच केलं की आपल्याला बहुतेक स्वतंत्र लढायची पण जर वेळ पडली तर सर्व कार्यकर्त्यांना सगळ्यांना आपल्याला चांगली संधी मिळणार आहे. 10 जून 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाला षण्मुखानंद सभागृहामध्ये. मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. दुसऱ्यांदा भूमिका घेतली त्याचवेळी आपला पहिला मेळावा षण्मुखानंदात झाला. तर या निमित्तानं 10 जून 99ला स्वतंत्र भूमिका दादांनी घेतल्यामुळे आपल्या जिल्ह्यात आर पाटील साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील अशा सगळ्यांना संधी मिळाली. तशी उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेला वेगळे लढायची जर वेळ आलीच तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. या तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद गट आहेत, 8 पंचायत समिती गट आहेत. दादा आपण सगळ्या जिल्हा परिषद गटनिहाय संपर्क कार्यालय सुरू केलेले आहेत. तालुक्यातलं कार्यालय सुरू अगदी दुसऱ्या दिवशीच आपण केलेलं आहे. मोकळे सर इथं आहेत. निलेशभाई आपल्या साथीला आले. निलेशभाईंनी प्रवेश केल्यावर आम्ही भैयांना येऊन भैयांचं स्वागत केलं. भैयाही कामाला लागलेत आता. आणि मला आनंद आहे विशेष करून विधानसभा क्षेत्राध्यक्ष म्हणून दादा तुम्ही चांगल्या तरुण तडफदार नेत्याला संधी दिली. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. फक्त जुन्या नव्यांचा समन्वय करून या तालुक्यामध्ये पक्षाचं काम व्हावं अशी एक अपेक्षा करतो. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. की त्यांनी सगळ्यांना तुम्हाला गुंतवलं पहिल्यांदा. सगळ्यांना दादा पद आधी त्यांनी दिली आणि सगळ्याला गुंतवून परत मग यांनी पद घेतलं. म्हणजे नेता असा असायला पाहिजे की तो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार नाही. आता इथं ती परिस्थिती नाही. आज खेडेगाव तालुक्याची ती परिस्थिती नाही. भावात भांडण नाही. कोण कोणाच्या खिशात कुठलं मंत्री आहे म्हणून माझं मनाचं सांगत नाही. टीव्हीवर आलेलं, चॅनेलवर आलेलं, युट्यूबवर आलेलं आम्ही बघतो ते सांगायला लागलोय. ती परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नाही ही मला या निमित्तानं सांगायचं आहे की तुम्हाला सगळ्याला बरोबर घेतल्याशिवाय मी निलेश येसुकडे पुढे जाणार नाही. ही या कार्यक्रमाचा आजचा आवाज आहे. आज नुसतं नवरात्र होत नाही. नवरात्र म्हणजे आरती केली की नवरात्र असं नाही. तर आरती करायच्या लायकीची जी माणसं आहेत त्यांचा मान सन्मान करणं म्हणजे नवरात्र आहे. आज आपण अशा वर्कर ज्या रोज आपल्या घराच्या पूर्ण येतात आणि जातात त्या माणसांचा, शेवटच्या स्तराच्या माणसाचा सन्मान आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयाने केला. प्रदेशवर आमच्या जे ठरलं ते आज आमच्या दिल्लीपासून मुंबई असते, मुंबईपासून जिल्हा, तालुका, राज्य, खेड्यापर्यंत, गावगाड्यापर्यंत जी काम करणारा माणूस आहे त्याचा सन्मान झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन काम करताना आज साधनाताईंनी दादांचे असते त्यांचा सन्मान केला. पत्र केवढं होते ह्याला नाही महत्व नाही. बुके केवढं होतं ह्याला नाही महत्व नाही. कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे माझ्या पार्टीला असेल तरच तुला टपाल आहे ना परिस्थिती. त्या शिक्षकाला बोलवायला त्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार, एखादा कर्मचारी असला पंचायतीत काम करणारा त्याला पण तीच परिस्थिती. सरपंचाच्या घरात पाणी भरतो ना भाजीपाला आणून देत असला तरच त्याला टावेल टोपी. ही परिस्थिती तर आहे. जो काम करतोय त्या माणसाला सन्मान करणं, त्याला बरोबर घेणं, त्याला न्याय देणं ही भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सन्मान दादा
पवार आज काम करतायत या महाराष्ट्रामध्ये. या महाराष्ट्राला आदर्श घालून देण्याची भूमिका आज नुसतं ज्या पावसाचं थैमान महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आहे, माणसांचं संसार उद्ध्वस्त होत आहेत. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा घटना अनेक झालेले, पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अजितदादांनी भूमिका घेतली. आपण सांगितलं पाहिजे ना, पहिल्यांदा अजितदादांनी भूमिका घेतली. म्हणजे माझ्या पक्षाचा आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, त्याच्या एका महिन्याचा पहिला पगार जो काय पगार असेल तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी दिला. ते का? माझा माणूस उभा राहिला पाहिजे. कोण खिशात हात घालायला तयार नाही आता. आज काय परिस्थिती आहे? परंतु तुमचं नुसतं बोलून चालणार नाही. या सगळ्यामध्ये कृतीतलं तुम्ही किती आहे म्हणून त्यांना दादा म्हणतात, उगाच त्यांना दादा म्हणत नाही. आणि तीच परिस्थिती आज सांगली जिल्ह्यामध्ये आहे. दादा तुम्ही नुसतं शिराड्यापासून वाळवापर्यंत आटपाडीपर्यंत तालुक्यात जिल्हा सांगायला बरं आहे, गावं सांगितली की जिल्हा सांगितलं असं नाही. पण त्या जिल्ह्यातलं, त्या तालुक्यातलं ते गाव कुठं आहे, त्या तालुक्यातला त्या गावातला नेता कोण आहे, त्या गावात काम करणारा माणूस कोण आहे, ही शोधून तुम्ही माणसं उभा केली. म्हणून आज श्रीकांतदादाचं गाव निघते. हे महत्वाचं आपल्यासाठी. आज शहरापासून आतपर्यंत जरपर्यंत ही सगळी माणसं कोणाच्या हाताला लागत नाही, ती माणसं दादाच्या हाताला लागलं. ह्याचा अर्थ काय जण हात धरून सोडते ही त्या माणसाने पण माहित आहे, पण दादाने हात धरून सोडला नाही. ज्याने हात धरून अडकवलं त्या सगळ्या माणसांना दादाने सोडवलंय. ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला सांगतोय आज इथली परिस्थिती तीच आहे. इथं नुसता फुगा आहे. गडेगाव पोलीस तालुक्यामध्ये नुसता फुगा आहे. 2-4 भाव आहे, 4-5 भावाने फुगवलाय, पुतणी फुगवू द्या, भाऊ फुगवू द्या. आणि आम्ही कशात आहे आम्हाला कळतच नाही. बरोबर आहे का? इथला आमदार कुठं राहतो, इथल्या मतदारसंघाच्या माणसाला माहित नाही. इथं असतो का आमदार राहायला? इथं आमदारा म्हणून तुम्हाला विधानसभेचा अध्यक्ष केलंय, आज निलेश भैयाला अध्यक्ष केलंय. त्याचं कारणच एक आहे, तुम्ही ज्या मतदारसंघाचं नाव घेऊन काम करताय त्या मतदारसंघामध्ये तुम्ही राहताय. इथल्या जनतेचे प्रश्न तुम्हाला माहित आहेत म्हणून तुम्हाला विधानसभेचे अध्यक्ष केले. तुम्हाला सांगायला पाहिजे, जत्रेला कत्रेला माणसं कशी येते तसला इथं आमदार येतोय. पाऊस पडला की पाय लागले गेली बँडेज पट्टी. अरे ज्यानं खरं लागलाय त्यांचं पण आलं पाहिजे ना. मगाच कोणीतरी सांगितलं, मला वाटतं जाधव साहेब कोणतरी बोललं, नारळ तूच फोड. तुम्ही सांगितलं ना, त्यांनी उभ्यालाच फोडले, काम होऊ दे, वाकलं सुद्धा नाही. ही तुम्हाला सगळ्याला माहित आहे. ही परिस्थिती आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या महाराष्ट्रामध्ये आता अशी पोझिशन आहे की सगळ्यांची भांडणं लागली, सगळी भांडते. आपण भांडत नाही. कधी बाप्पाने एक चांगला विषय सांगितला, आप्पाच घर जर कौतुक करूया, आप्पानं खरं आणि छान काम केले या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये. त्याचं म्हणणं आहे की जुन्याने नव्याने मेळ घालूया, ज्याला वाट माहित आहे त्याला इचूया, ज्याला कळत नाही त्याला म्हणून ह्या वाटेत जाऊया. ह्याच्यात काय येतं? आणि म्हणून माझ्या या निमित्तानं आपल्या सगळ्याला सांगणार की आपण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना वेळ घालूया. आजची परिस्थिती फार वाईट आहे. अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राची, आपण कुणाचं काय ही पण आपल्याला कळलं पाहिजे, या महाराष्ट्राची चावी, या महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी आदरणीय दादांच्याकडे आहे. आता इथं कोण पण येईल काय पण सांगून जाईल, एवढं कोट दिलं तेवढं कोट दिलं आहे नाही. या पावसात घातलेला कोट दादा वाळला झालाय, हे कुठलं कोट द्यायला पाहिजे ही पण तपासा. आणि अशा परिस्थितीमध्ये आदरणीय आपण सर्वजण अजितदादांच्या पाठिंब्यावर, अजितदादांच्या विचारावर, या सगळ्या महापुरुषांच्या विचारावर आपण काम करत असताना आपली एक चांगली भूमिका आहे की ज्या पद्धतीनं पार्टीनं आपल्याला ताकद दिल्या, पार्टीनं आपल्याला विश्वास दिलाय, त्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पार्टी कशी उभा राहील. आणि या पार्टीचं सांगली जिल्ह्यामधलं आदरणीय निशिकांत दादाचं नेतृत्व महाराष्ट्रात जेव्हा ते मुंबईला जातील, पत्राला जातील, त्यावेळेला सांगली जिल्ह्यातनं मी काय घेऊन आलो की त्यांनी छाती टोकाला सांगताना आपला तालुका कुठे कमी पडता कामा नये, आपला जिल्हा कुठे कमी पडता कामा नये, अशा पद्धतीने सर्वांनी काम करूया. मी या निमित्ताने एवढंच बोलतो, ज्यांच्या आज निवडी झाल्या, ज्यांना पत्र दिली, कार्यभार दिला, त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर ही माळ आहे, दसऱ्याच्या नवरात्राची माळ चालू आहे, त्यातला 7वा दिवस आहे, बरोबर ना?
आणि 7व्या दिवशीला 7 करायला निष्कांत दादासारखी सगळी माणसं तुमच्याकडे उभा आहेत. निश्चितपणानं लक्ष्मी भरभरून तुम्हाला देईल. तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिक काम करावं अशा पद्धतीचे शुभेच्छा देऊन टाकतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या राजकारणाचा वाटा असू द्या, सामाजिक क्षेत्रातला वाटा असू द्या, तो आम्हाला हक्काचा 50% हा मिळालाच पाहिजे. आणि तो मिळवून देण्याचा प्रयत्न आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा आपल्या मतदानाच्या रूपानं किंवा अनेक ठिकाणी किंबहुना जास्त या आता आमच्या महिला भगिनी कारभारणी होताना आपल्याला दिसणार आहे. आणि ते त्यांचं जे काम आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं करतील याची प्रचिती आपल्याला विधानसभेच्या जे काही आपले आमदार निवडून आले आणि बघता बघता आपण महाराष्ट्राची सत्ता पलटवून टाकली त्या आमच्या आणि दादांच्या असलेल्या लाडक्या भगिनी. परंतु किती घ्यावं आणि किती करावं हे बऱ्याचशा आमच्या दादा बोगस बहिणी सुद्धा निघाल्या. म्हणजे तिथं सुद्धा काय आम्ही कमी नाही हे तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय. खरं तर ज्यांना खरंच गरज आहे अशा भगिनी या ठिकाणी लाभ देणं खूप गरजेचं आहे. कारण आपला पक्ष काय सांगतो तर चांगल्याला आपण चांगलं म्हटलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी ज्या आपल्या गोष्टींना कमीपणा वाटेल अशा कमीपणामध्ये आपण खरं तर साथ द्यायला नाही पाहिजे. महिला आमच्या भगिनी अनेक व्यापातून बाहेर पडत असतात. घर, संसार, मुलांची जबाबदारी आणि त्यातून हा वेळ काढून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या या हितासाठी ते थोडं काम करत असतात. अशाच पद्धतीनं ज्या पद्धतीनं दादा या ठिकाणी तुम्ही आम्हाला साथ देत आहात, तुम्ही आम्हाला संधी देत आहात आणि खरोखरच या सांगली जिल्ह्याचं दादांच्या बरोबरीनं आम्ही महिलांची बाजू अत्यंत जोरदारपणानं तुम्हाला करून दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. या ठिकाणी पलूस तालुक्याच्या 5 आमच्या 2 भगिनींची निवड झालेली आहे आणि तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष मोठ्या उमेदीनं मोठ्या ताकदीनं या ठिकाणी महिलांची फळी त्या निर्माण करतील. आणि निलेश भैया तुम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की हीच महिलांची फळी असलेली तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी साथ देईल. या ठिकाणी अगोदर कोणी तर सांगितलं होतं की हत्ती आहे या पलूस तालुक्यामध्ये आणि या हत्तीच्या विरोधात लढणं किंवा आपलं रणसंग्राम ज्या संग्रामामध्ये आपण बसलो आहे ते रणसंग्राम उभं करणं म्हणजे तेवढी मोठी ताकदीची आणि जोखमीची गोष्ट आहे. पण काही हरकत नाही, आपण प्रयत्न करतो आहे, आपण लढतो आहे. अनेक बाजूनं जेव्हा संकट येतात तेव्हा लढणारा आणखीनच कणखर बनत असतो, आणखीनच तो बळकट बनत असतो. आणि तुम्ही या ठिकाणी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून बोलवलं. त्याचबरोबर आमच्या नवरात्रीमध्ये महिलांचे काही या ठिकाणी त्यांचे प्रशस्ती पत्र देऊन त्याचा मान सन्मान करण्याचा प्रदेशवरून आपण प्रयत्न केलेला आहे. पुढच्या वेळेला ही संख्या निश्चितच वाढेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते आहे. तुम्ही या ठिकाणी बोलवलं, फारसा वेळ काही घेणार नाही, परंतु भरपूर काही बोलायचंय आणि तुम्ही या ठिकाणी बोलवलं, मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी तुमचं आणि खास करून निलेश भैयांचं या ठिकाणी मी आभार मानते. जाता जाता मला एक आवर्जून गोष्ट सांगायची. या ठिकाणी सूत्रसंचालन करणारा माणूस कसा असायला पाहिजे. अगदी ठणकावून विचारतोय की विद्यार्थी तुमचा पक्ष कोणता. अहो जसं नेतृत्व आपलं आहे तशाच पद्धतीने या ठिकाणी काम करणाऱ्या या युवकांची फळी सुद्धा तेवढीच सक्षम आणि निकोप आणि सुदृढ या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. आणि हे विचारांचं पार करून आपल्याला अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. आणि निश्चितच हा येणारा काळ हा राष्ट्रवादीचा अजितदादांचा असणार आहे याबद्दल आपल्याला या ठिकाणी कोणतंच दुमत नाही. आणि निष्कांतदादा तुमच्यामध्ये अजितदादांना पाहतो आहे. ज्या पद्धतीने अजितदादा सकाळी 6 वाजल्यापासून कामाचा धडाका लावतात आणि त्याच पद्धतीने तुम्ही शिराळ्यापासून ते जतपर्यंत आणि आटपाडी आमचा दुष्काळी भाग जो आहे कवठेमंका जत आटपाडी या दुष्काळी भागामध्ये सुद्धा तुम्ही हिरवळ फुलवण्याचं जे काम केलेलं आहे या हिरवळ फुलवणाऱ्या माणसासाठी
परत एकदा जोरदार प्रयास झाला पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष हा खरं तर जातीपातीच्या पलीकडे बघणारा पक्ष आहे. सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारा पक्ष आहे. अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना संदीप काका कुठेतरी आम्ही पाठीमागे असायचो. कधीतरी आम्हाला पुढे बोलवलं जाईल, कधीतरी आम्हाला संधी मिळाली जाईल, एका भाषणासाठी आम्ही दिवस थांबायचो. परंतु जेव्हा अजितदादांनी वेगळा विचार केला, विधानसभेला आम्ही कुणाचंही बोलवणं येण्याची वाट पाहिली नाही. आम्ही आमच्या गावावरती पहिल्यांदा आम्ही बाहेर पडलो आणि जे त्या ठिकाणचं असलेलं वातावरण होतं त्या वातावरणामध्ये एक महिला म्हणून मी स्वतः गाडी घेऊन सगळ्या खेडोपाड्यामध्ये फिरत होते. का तर आपल्याला सत्तेमध्ये बदल करायचे, सत्तेमधला वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्या सगळ्या लाडक्या बहिणींनी अगदी प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी साथ दिली आणि सत्तेमध्ये बदल झाला. तशाच पद्धतीने आपण येणारा काळ जो आहे अशाच पद्धतीने आपण काम करत राहूया. जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे पाहायचं झालं तर याचं उत्तम उदाहरणच आहे. मी आज तुमच्या पुढे जे काही बोलते आहे, मी व्यक्त होते आहे. पहा, जेव्हापासून कोणत्याही पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून जिल्ह्याचं महत्वाचं जे काही पद असेल ते इतर लोकांना आणि एसटी लोकांना दिलं गेलेलं नव्हतं. आज एक भीमकन्या म्हणून तुमच्या पुढं हे संविधानाचा सांभाळ करण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी मला सांगली जिल्ह्याची ही संधी दिलेली आहे. आणि हे फक्त आपल्या अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये होत आहे. याच्यावरून आपल्याला कळत आहे जसे आम्हाला शिवराय प्रिय आहे, तसेच आम्हाला अहिल्या प्रिय आहे, तसेच आम्हाला जिजाऊ प्रिय आहे. आणि या ठिकाणी सगळे जे लोक तुम्ही बसलेले आहात ते जिजाऊचे खरे वारसदार तुम्ही आहात आणि या सगळ्या जिजाऊच्या लेकी आहे. आणि तुम्ही हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करेल आणि या पलूस कडेगावचा चेहरा मोहरा निलेश भैया आपण आणि तुम्ही सगळे जे टीम वर्क आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम कराल. आणि खरोखरच या ठिकाणी घड्याळ तेच आहे, वेळ नवी आणायची आहे. आणि या ठिकाणचं जे काही साम्राज्य आहे ते तुम्ही उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही. खरं तर असं म्हटलं जातं की महिला जेवढी शोषित आहे तेवढी ती दुर्गा सुद्धा होऊ शकते. महिलांना सुद्धा व्यक्त होण्याची आणि ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी चमकण्याची जेव्हा तिला संधी मिळते तेव्हा त्या संधीचं ती सोनं करत असते. तशाच पद्धतीनं तुम्ही सगळ्यांना एका मताचा काय अधिकार असू शकतो, एका मतानं काय होऊ शकतं हे आपल्या राज्याच्या बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. तशाच पद्धतीनं या पलूस कडेगावचं सुद्धा एका मतानं प्रत्येकाला एक मत देण्याचा जो अधिकार आहे या मताचं रूपांतर आपण पलूस कडेगावची सत्ता बदलण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि या ठिकाणी घड्याळ तेच वेळ नवीन आणूया आणि या ठिकाणी आपल्या घड्याळाचं चिन्ह जे आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय, त्यावरती आपण काम करायचंय. आणि या ठिकाणी परत एकदा मी तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा देते. आपल्या अजितदादांचे हात बळकट करूया, या ठिकाणचे जे नेते आहेत त्यांचेही हात आपण बळकट करूया. आणि आपल्या निशिकांत दादांना आपण पुढचा भावी आमदार तर ते आहेतच, कारण मगाशी सांगितलेलं एक वाक्य की इस्लामपूरच्या ज्याला आपण ईश्वरपूर आता म्हणतोय, ईश्वरपूर मध्ये मोठ्या सत्ताधीशांना फाईट करून ते नगराध्यक्ष झाले. पण दादांच्या अगदी विरुद्ध माझी गोष्ट होती. पहिल्यांदाच नगराध्यक्ष पद पडलं आरक्षित आणि माझा आणि तसा दादा राजकारणाचा काही संबंध नाही. आम्ही शाळकरी माणसं, शैक्षणिक संस्थेमध्ये काम करणारी माणसं. परंतु आरक्षण पडलं आणि कवठेमंकाळ तालुक्यामध्ये एक मुखानं त्यावेळेला माझं नाव पुढे आलं आणि बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून मी पहिली कवठेमंकाळची नगराध्यक्ष झाली. आणि मला दादांच्या बरोबर त्याही काळामध्ये त्यांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. आजही दादा बघा जिल्हाध्यक्ष आहे, मी महिलांची जिल्हाध्यक्ष आहे आणि दोघं जण आम्ही खरं तर या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी दादा तुमची साथ खूप महत्वाची आहे आणि तुम्ही ती द्या अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते, थांबते. आणि जाता जाता निलेश भैया, आमच्या बऱ्याचशा महिला या घरी असतात, त्यांच्या हाताला काम येण्यासाठी दादा काही प्रोजेक्ट, काही उपक्रम आणि त्यांच्या हाताना
काम मिळावं आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा. जसं दादांनी लाडक्या बहिणींसाठी काम केलेलं आहे तसं तुम्ही या तालुक्यामध्ये आमच्या महिला भगिनींच्यासाठी एखादा प्रोजेक्ट उपक्रम आणून मिळावे यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा. आणि मी सर्व या पलूस तालुक्यामधील महिलांच्या वतीनं तुमच्याकडे मी मागणी करते आणि माझे 2 शब्द थांबवते. जय राष्ट्रवादी, जय हिंद. आपल्या पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी कधी होणार आहेत यासाठी आमचं बोलणं असतंय. यासाठी एकदा परवा दादा मला फोन आला होता यांचा की अरे सगळ्यांच्या निवडी झाल्या ना, आपलंच घोडं कशाला रुतलंय, तुम्ही दादांना फोन करून विचारा. ते भैया तुम्हाला आधी फोन करून विचारलं असेल तर परत मला सांगितलं परत तुम्हाला फोन करतोय. मी परत दादांना फोन केला की दादा मला भैयाचं माझं बोलणं झालेलं आहे, तू काय एवढी काळजी करतोय भैया, मी कायम तोंडावर पडतोय. परंतु मला या एका गोष्टीचा आज खूप आनंद होतोय की आमचे वर्धुले बंधू मित्र या मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख होत आहेत. या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निवडणूक प्रमुख म्हणजे या मतदारसंघाचा प्रमुख असतो, म्हणजे पक्षाचा आमदार असतो मित्रांनो. त्यामुळं भैया तुमच्यावरची मोठी जबाबदारी आहे. आणि भैया ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस या भाऊंचं भाषण चालू होतं, तुम्ही ज्यावेळेस म्हटलं की निशिकांत दादांना आम्ही वडील स्थानी मानतोय, हे ऐकून मला सुद्धा खूप भारी वाटलं. कारण की तुम्हाला सांगतो माझ्यावरती आणि भैयावरती एवढा जीव आहे दादांचा की मला पार्टीत येताना खूप विरोध झाला. मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष होतो, त्यामुळे माहितीच परत इकडे यायचं, त्यामुळे मला खूप विरोध होता. तरी सुद्धा माझी बाजू लावून धरलीत, माझा प्रवेश घेतला. ते फक्त दादांमुळे शक्य झाले आणि परत मला इथे त्यांनी जिल्हाध्यक्ष संधी दिली फक्त निशिकांत दादांमुळे. कारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारे नेतृत्व म्हणजे निशिकांत दादा आहे. तसंच भैयांच्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे. आदरणीय निलेश भैयांना भेटवण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादांनी 15 ते 20 मिनिटं टोलवरती उभा केला असेल तर फक्त भैयांसाठी उभा केलं. भैया बरोबर आहे का नाही? या राज्याचे उपमुख्यमंत्री वेळेची अतिशय बांधिलकी असते त्यांच्याकडे, मला माहिती आहे. त्यांना सुद्धा माझ्या भैयाचे काही या मतदारसंघातले प्रश्न आहेत ते ऐकून घेण्यासाठी माननीय निशिकांत दादांनी टोलवरती उभा केलं. भैयांची भेट घ्यायला भैया गाडी प्रवास करत काही गोष्टी त्यांच्या बोलली झाल्या. मला तात्पुरतं एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो, या मतदारसंघामध्ये निशिकांत दादांनी ठरवलेलं आहे की निशिकांत दादांनी ज्यावेळेस एखादी गोष्ट ठरवतात त्यावेळेस काय होतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल. कारण की आता काही तुम्ही त्यावेळेस सांगत होता आमदारकीची दादांना गरज नाही. 30% निधी जिल्ह्याचा, 30% जिल्ह्याचा निधी दादा पालक आहे. प्रत्येक मतदारसंघात किती निधी द्यायचा आमदारला मर्यादा आहे, पण दादांना काहीच मर्यादा नाही, काहीच मर्यादा नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना 3-4 कोटीचा निधी आता निलेश भाईंच्या सगळ्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या जिल्ह्यामध्ये अतिशय सक्षम करण्यासाठी अहोरात्र झटतात निशिकांत दादा. मित्रांनो, आता तुमच्या निवडी झालेल्या आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, इथली नगर परिषद आहे. या सगळ्या निवडणुकीमध्ये भरघोस यश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण द्यावं. आपण लढावं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार तळागाळात पोहोचवावे. माननीय निलेश सुरे पाटील यांच्या नेतृत्वात अधिक या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्षम करावी एवढीच त्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वच मंडळी आपला या ठिकाणी प्रथमपणे या ठिकाणी स्वागत करतो. हा दादा खरं तर कार्यक्रम सकाळी पाऊस प्रचंड होता आणि कार्यक्रम घ्यायचा नाही घ्यायचा, कार्यक्रम घ्यायचा नाही घ्यायचा या विधान स्थितीत 10 वाजेपर्यंत आम्ही होतो. मला मोबाईल सरांचा फोन आला की आज कार्यक्रम घ्यायचा आहे का कॅन्सल करणार आहे. साधारणतः फोन आला की कार्यक्रम घेणार का कॅन्सल करणार आहे. आणि मी सगळ्यांशी बोलून घेतल्यानंतर सगळ्यांनी भागमध्ये सांगितले की आज नियोजित कार्यक्रम आहे आणि आपण कुठल्याही परिस्थितीत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडायचा. आणि आज मला खरं तर 1 वाजता 12:30 वाजल्यापासून दादा ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला आज म्हणजे एक विश्वास आणि ठामपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो, एवढी संयमाने पक्षावरती प्रेम करणारी मंडळी 12:30 वाजल्यापासून दादा अक्षरशः आता 4 वाजत आले, 3-3.5 तास ही मंडळी काहीतरी यांची जेवढी पण नसतील पण आपल्या पक्षाच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित राहिलेले एकही जण यातला कुठे गेलेला नाही.
आणि मी निश्चितपणे सांगतो इतका यांचा संयम बघून, या लोकांचं प्रेम बघून येणाऱ्या काळामध्ये या पलूस नगर परिषदेवरती दादा मी तुम्हाला ठामपणे सांगतो की आपल्या पक्षाला या निमित्तानं आज नवनिर्वाचित जे पदाधिकारी या ठिकाणी ज्यांची निवड झाली त्या सर्वांना मी त्यांच्याचे अभिनंदन करतो आणि या निवडीबरोबर मी इतकंच सर्व पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की दादांनी जो विश्वास आपल्यावरती टाकलेला आहे त्या विश्वासात पात्र राहायचं काम आपण करायचं. दादांच्या बरोबर मी काम बरेच या 5-6 महिन्यापासून दादांच्या बरोबर मी काम करतोय. दादांचा आवाज खूप मोठा आहे. कसल्याही प्रकारची अडचण आली, रात्री अपरात्री आली तर हा माणूस आपल्या पाठीमागे वडीलधारी म्हणून ठामपणे उभा असतो. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण फक्त काम करायचं, प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचायचं, प्रामाणिकपणे पक्षाचं काम लोकांच्या घरापर्यंत पोहोचायचं आहे, लोकांच्या घरापर्यंत काम पोहोचवायचं आहे. दादा आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या सेतू कार्यालयामध्ये मी आमची टीम पाठवून त्यांना 4 दिवस तिथं जयदीप दादांच्या हाताखाली त्यांना ट्रेनिंग दिलं आणि आम्ही सुद्धा घरोघरी या सर्व योजना पोहोचवायचं काम त्या सर्व टीमच्या माध्यमातून दादा आम्ही करतोय. आज आम्ही नगर परिषद मर्यादित काम करतोय. येणाऱ्या काळामध्ये दादा आम्ही ही सर्व योजना प्रदीप बाप्पांना सोबत घेऊ आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये या योजना पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू. प्रदीप बाप्पांनी दादा आता सांगितलं नगरचा वेळ लागला पाहिजे. पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. एका गोष्टी नोंद आपण घ्यावी. या मागच्या काही काळामध्ये 2 गट राष्ट्रवादीमध्ये 2 गट राष्ट्रवादीमध्ये असा फार बऱ्याच लोकांच्या ऐकण्यात येत होतं. पण आज इथे या स्टेजवर बसल्यानंतर तुम्हाला दिसून येईल प्रदीप बाप्पा कदम या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत. आमचे गडेगावचे मोकळे सर या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित आहेत आणि नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष सारंगवाडी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सर्व एक संघपणे येणाऱ्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सामील जाणार आहोत. आपण इच्छा व्यक्ती जुन्या नावाचा भेद झाला पाहिजे. दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण मी तुम्हाला हे आश्वासित करतो कुठलाही जुना नवा असा वाद इथून पुढच्या काळामध्ये कधी नव्हता आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्यामध्ये कधीही असा प्रकार कुठल्याही जुन्या किंवा नव्या व्यक्तीवरती कसल्याही प्रकारचा अन्याय आपल्याकडून होणार नाही. सर्वांना हातात हात करून आपण सोबत घेऊ. आपलंही मार्गदर्शन या ठिकाणी काम करत असताना आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी लागेल एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आज अनपेक्षितपणे दादा आज मला या ठिकाणी विधानसभा अध्यक्षपद या ठिकाणी दादांनी मला दिलेलं आहे. ही जबाबदारी दादा तुम्ही माझ्यावरती दिलेली आहे विधानसभा अध्यक्ष पदाची. मी तुम्हाला इतकेच या ठिकाणी ग्वाही देतो की मी माझ्या पूर्ण ताकदीनिशी आपल्या आशीर्वादाने चांगल्या पद्धतीने काम करू. या आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळामध्ये पलूस आणि त्याबरोबर मोकळे सरांना सोबत घेऊन गडेगाव तालुक्यामध्ये सुद्धा वाढवायचं काम नक्की मी दादा या ठिकाणी करेन. आज या ठिकाणी बसलेल्या सर्वांना मला सांगायचं दादांच्या माध्यमातून आपल्याला पलूस तालुक्याला जवळपास 3.5 ते 4 कोटीचा निधी जवळपास आलेला आहे आणि तो जवळपास वितरित करणाऱ्या त्या 10 दिवसामध्ये वितरित होईल. डीपीडीसीच्या माध्यमातून दादांनी निधी तो आपल्याला पलूस नगरपालिका आणि पलूस तालुक्यासाठी दादांनी बसवून दिला. दादांनी एकच सांगितलेलं आहे विकासाच्या बाबतीत मी कुठेही मला कधी पाठवणार नाही. तुम्ही काम करा, लोकांपर्यंत जावा, चांगल्या पद्धतीने काम करायची अपेक्षा दादांनी आपल्याला वक्तव्य व्यक्त केलेले आहे आणि आपण सर्वजण मिळून दादांची त्या अपेक्षेला परिपूर्ण या ठरवून करलं पाहिजे एवढं तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करायची. दादा थोडं जरा वेळ झाला 2 मिनिटं फक्त बोलतो. आज या पलूस नगर परिषदेच्या मागे 4 दिवसापूर्वी पाणी पुरवठ्याच्या नवीन योजनेचं त्या ठिकाणी उद्घाटन झालं. खरं तर ही वेळ नाही त्याच्यावरती बोलायची पण मला काही गोष्टी त्यातल्या घटकलेल्या मला दादा तुम्हाला सांगायचं आहे. आज या गावात स्वाभिमानी नेतृत्व करणारी बरीच मंडळी या ठिकाणी होऊन गेली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने मी नाव घेतो स्वर्गीय बसवरावजी पुगारदार असतील, स्वर्गीय अशोकांना दळवे असतील, स्वर्गीय दिव्यांना पाटील असतील, स्वर्गीय एस.के. काका पाटील असतील, स्वर्गीय बापूसाहेब येसुवडे असतील. या सर्व मंडळींनी स्वाभिमानाचं काम केलं. या सर्व मंडळींचा आवाज तालुका होता पण या सर्व मंडळींना पलूसच्या बाहेर जाऊन द्यायचं नाही. कुठल्याही प्रकारचं पद
पोलीसमध्ये द्यायचं नाही. मध्यवर्ती बँक असू दे, कुठलीही कसलंही पद आहे जिल्हा लेवलचं, तर पोलीसमध्ये द्यायचं नाही. त्या मंडळींना पोलीसमध्ये कोंडून ठेवायचं, यांना पोलीसच्या बाहेर कुठेही लक्ष घालून द्यायचं नाही. पोलीस तालुक्यामध्ये यांना कुठेही कुठल्याही राजकीय गोष्टीमध्ये विश्वासात घ्यायचं नाही. पोलीसमध्ये 4 ठिकाणी पेटिकाच्या जरी घेतल्या तर हे गट करतील, या आपल्यावरती गट करतील आणि भविष्यामध्ये आपल्या विरोधात काय तर यांचा नवीन पद्धतीचा गट तयार होईल आणि हे भविष्यात आपल्या विरोधात उभा राहतील. अशा संकुचित प्रवृत्तीने इथल्या नेते मंडळींनी पोलीसला कधी मोठं होऊन गेलं नाही. पोलीसमध्ये कुणालाही संधी या लोकांनी दिली असेल तर इथं बसलेल्या लोकांनी सांगावी. परवा दिवशी दादा पाणी पुरवठ्याचं उद्घाटन झालं. मागच्या 8 वर्षापूर्वी बापूंच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 4,95,00,000 निधी रायगड साहेब मंजूर करून आलेला होता. त्या 4,95,00,000 पोलीस ते कुंडल पाईपलाईन इथं समोर दिसते ती आपली मोठी 5 लाख लिटरची पाण्याची टाकी, हे 2 कामं आणि अंतर्गत पाईपलाईन आपण त्यावेळी ग्रामपंचायतीच्या काळामध्ये केली. त्या काळामध्ये ग्रामपंचायत मध्यंतरी निवडणुका लागल्या, ग्रामपंचायत बरकत झाली आणि या लोकांनी बापूंच्या वरती खोटे नाट्य नेरेटिव्ह सेट केला की या स्कीमची काही गरज नव्हती, या पाण्याच्या टाकीची गरज नव्हती, पाईपलाईनची गरज नव्हती. प्रचंड सगळीजण एकत्र येऊन बापूंना एका सगळ्यांनी घेरलं आणि हे चुकीच्या पद्धतीने नेगेटिव्ह त्यांच्या बाबतीत सेट केलं. त्यावेळी या काँग्रेसमधील एका नेत्याचं म्हणणं असं होतं, कदम साहेबांना माहित आहे की या पाण्याची टाकीची आवश्यकता नव्हती, पाईपलाईनची आवश्यकता नव्हती, पैसे मात्र केले, काही त्याची गरज नव्हती. आज या ठिकाणी पलूची मंडळी आमची बसली आहे. सातत्यानं 8 वर्ष त्याच पाईपलाईन मधून पलूसला पाणी पुरवठा होतो. जर गरज नव्हती, जर त्यावेळी जरी पाणी टाकी केली नसती, त्यावेळी जरी मुंदर पलूची पाईपलाईन केली नसती तर 8 वर्ष पलूसला पाण्यासाठी वन प्राईस वेळ आले. ज्या लोकांनी बापूसाहेबांच्या वरती त्यावेळी असे आरोप केले, मी या निमित्तानं म्हणजे जरा तरी मनाची ना जनाची जनावर श्रम जर असती तर या नवीन पाणी पुरवठ्याचा सर्वे हा ग्रामपंचायतीच्या काळामध्ये झालेला होता, बरोबर असं. आणि तरी सुद्धा परवाच्या पाणी पुरवठ्याच्या उद्घाटनाच्या फ्लेक्स वरती दादा स्वर्गीय दिव्यांगांचा फोटो दिला लावला नाही. जे यशवंत पाणी पुरवठ्याचे जनक आहेत, जे पलूस सहकारी बँकेचे संस्थापक आहेत, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, या गावातील विकास पुरुष होते. यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र म्हणून त्यांनी काम केलं. त्या दिव्यांगांचा सुद्धा फोटो यांनी त्या बॅनरवरती कुठं लावला. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून, विकास इंडस्ट्रीच्या माध्यमातून, पलूस इंडस्ट्रीच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगाराची संधी निर्माण करणारे एसके काकांचा फोटो सुद्धा त्या बॅनरवरती कुठं त्यांनी लावला. आणि या नवीन पाणी पुरवठ्याचा पाया ज्यांनी घातला त्या बापूसाहेबांचाही फोटो त्या ठिकाणी कुठं पाण्याच्या कुठल्याही बॅनरवरती त्यांनी दादा लावायचं मोठं मन त्या ठिकाणी दाखवलं नाही. आणि वाईट याच गोष्टीत वाटतंय, 1980 सालापासून ज्या व्यक्तीच्या मागे स्वर्गीय कदम साहेबांच्या पाठीमागे बापूंनी एक आयुष्य, संपूर्ण आयुष्याची 20 ते 25 वर्ष त्यांच्या पाठीमागे घालवली. त्यांचे चिरंजीव आमदार विश्वजित बाळासाहेब कदम यांनाही या गोष्टीचं भान राहिलं नाही. या माणसानं आपलं आयुष्य आपल्या वडिलांसाठी खर्च घातले, तरी त्या माणसाला फोटो त्या बॅनरवरती असायला पाहिजे. स्वर्गीय अमरभाऊ नंदार सुद्धा या पाणी पुरवठ्यामध्ये त्यांनी काम करतो, मी सोडून गेलो म्हणून मध्ये. या 20 वर्ष या माणसानं आपल्या कदम साहेबांच्या वरती नितांत प्रेम केलं. जिल्हा परिषदेला तिकीट दिलं नाही दादा, तुम्हाला माहिती आहे सगळा इतिहास. तरी सुद्धा पुढच्या विधानसभेवेळी पतंगराव कदम साहेबांच्या वरचा प्रेमा खातर परत बापू पतंगराव कदम साहेबांच्या स्टेजवरती इतके नितांत प्रेम बापू साहेबांच्या वरती केलं. पण या बाळासाहेबांना, सध्याच्या आमदारांना याचं कुठलाही भान न राहता काय झालंय त्यांना आम्हाला अलीकडच्या काळात कळलं की केलेलं उद्घाटनचं पाणी पुरवठ्यात केलं दादा 3 पाण्या टाकी आमच्या अजून फिल्ट्रेशन प्लांट नाही. आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात नारळ फोडूनच सांगते की पाणी उकळून प्या. नवीन पाणी पुरवठा योजना आहे, 37 कोटी मंजूर आहेत आणि उद्घाटनाच्या स्टेजवर सांगतात पाणी उकळून प्या.
आम्ही टेस्टिंग करणार आहे अजून, तोपर्यंत पाणी सावधगिरीनं प्या. पाण्याची योजना दादा दोन. आज या ठिकाणी 2 मिनिटात 1 मिनिटात फक्त सांगतो तुम्हाला या पाणी पुरवठ्याचं. मला त्यांची टीका नाही करायची, मला वस्तुस्थिती फक्त मांडायची. जॅकवेलला कनेक्शन घेतले HP ला, जॅकवेलला 300 HP चा लोड जवळपास नगरपालिकेने घेतले. 300 HP चं कनेक्शन असल्यामुळं त्या ठिकाणी मिनिमम चार्जेस MSCB ला भरायला लागणार आहे जवळपास 2.5 ते 3 लाख. सम हाऊसला 100 HP चा जवळपास लोड घेतलेला 70 HP ची मोटर आहे. आज नुसता यांचा खेळ करायसाठी पलूस नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना कदम साहेब कमीत कमी महिन्याला 5 लाख रुपयाची यांची गंमत. किती दिवस अजून फिल्ट्रेशन प्लांट पूर्ण होऊन या पाण्याच्या टाक्या पूर्ण होऊन हे काम पूर्ण व्हायला कमीत कमी 6 ते 9 महिन्याचा वेळ. 6 ते 9 महिने एका नळासाठी पलूसच्या नगरपालिकेच्या या आमच्या सर्व नागरिकांना जवळपास महिन्याला 5 ते 6 लाख रुपयाचा भुर्दंड चालू झाला. का तर यांच्या मनात आलं की दसऱ्या दिवशी नारळ. का तर निवडणूक आले, कुठल्याही वेळी आचारसंहिता लागेल, परत कार्यक्रम घेता येणार नाही, ओरडून सांगता येणार नाही. आज पाणी पुरवठ्याचा नारळ फोडताना तुम्हाला एवढं कौतुकानं तुम्ही सांगितलं, गावातली किती नागरिक उद्घाटनाला उपस्थित होते, किती नागरिक होते. 5चा कार्यक्रम 7:30 वाजता तुम्ही चालू केला. ही लोकांची मागणी. आज एकदा नारळ फोडला तुम्ही, 8 वर्ष पाण्यासाठीची वनवन तुम्ही करायला लावल्या. ज्या मुद्द्यावरती तुम्ही मागच्या नगरपालिकेची निवडणूक लढवली, पाणी प्रश्नावरती, त्या 8 वर्षात जो नागरिकांना त्रास तुमच्या माध्यमातून झालाय ते कुठं फेडणार? लोक विसरलेले नाहीत. रायगड साहेब, या पाणी पुरवठ्यावरती मी निवांत पत्रकार परिषद घेऊन बोलू आणि तुम्हाला चांगलं माहिती मी कागद हातात असल्याशिवाय बोलत नाही. पण आज दादा या ठिकाणी या हत्ती बरोबर जसं मगाशी सांगितलं, हत्ती बरोबर लढत असताना इकडे मित्र पक्षामध्ये आपल्या सोबतच आहेत, आम्ही त्यांना मदतच करतोय. दादा सर्व मित्र पक्ष सोबत घेऊन येणाऱ्या नगरपालिकेला दादा आमची जायची नक्कीच भूमिका आहे. बाकी जो धोरण ठरेल पक्षाचं ते आपल्याकडून ज्या पद्धतीचे आदेश येतील त्या पद्धतीने आम्ही चालू. पण आपल्या माध्यमातून या सर्वांतर्फे दादा मी तुम्हाला विनंती करतो, या ठिकाणी या प्रस्थापितांविरोधात लढत असताना दादा तुमच्या आशीर्वादाची आम्हाला प्रचंड गरज आहे. आज पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, प्रांत ऑफिस असेल, या ठिकाणी दादा आपण थोडासा वेळ देऊन त्या ठिकाणी एक बैठक जर आपल्या मार्फत लावली तर तिथून पुढचं कामकाज करायला आम्हाला चांगल्या पद्धतीने तिथले अधिकारी आम्हाला रिस्पॉन्स देतील एवढीच तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. दादांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. गेल्या जवळपास 2-2.5 तास दादांनी एवढा वेळ मला वाटलं नव्हतं, मला माहिती होतं पुढे पुढे जर कार्यक्रम आहे त्याला खाना बोलला तरी सुद्धा एवढा वेळ या ठिकाणी दादांनी आपल्यासाठी दिला. दादांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या मातोश्री जी नेहमी बापूंच्या माघारी माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये माझ्या पाठीशी उभे असते, या संग्राम उद्योग समूहाची मातोश्री जोशनाकाठी सुडे, बंधू मंगेश भाई सुडे, जो नेहमी आपला उद्योग दादा मागची बाजू सांभाळत या अशा कार्यक्रमामध्ये फक्त या ठिकाणी उपस्थित असतो. त्यांचंही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने आभार व्यक्त करतो. आणि आज आपण सर्वजण एवढ्या प्रचंड संख्येने, हा शॉर्ट कार्यक्रम होता त्यामुळं थोडकी लोक या ठिकाणी बोलले. जाता जाता फक्त तुम्हाला विनंती करायची आहे की आम्हाला पलूस कडेगावचा तालुका मतदारसंघाच्या लेवलचा एक कार्यक्रम या ठिकाणी पलूसला करायचा आहे. जसं मागे मी आपणास विनंती केली होती अनिल की आम्हाला मुश्रीफ साहेब असू दे, आमच्या इथं औद्योगिक वसाहत असल्यामुळे आपले इंद्रनील नाईक साहेब असू दे, मकरंद असू दे, कारण नुकसान आपल्या भागातून झालेलं आहे त्याच्यामुळे पुनर्वसनचे मंत्री आपले मकरंद असू दे, हा यांचा येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये आपण तेवढा वेळ आम्हाला घेऊन द्यावा आणि एक दिवस आम्हाला जर दिला तर अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आम्ही सर्वजण मिळून पाडूया ना. आपण सर्वजण आम्ही मिळून 2-3 हजाराचा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम दादा त्या ठिकाणी आम्ही पार पाडू. आपण आमच्या या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आम्हाला वेळ दिला
मला विधानसभा अध्यक्ष यामध्ये तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो. आपला आशीर्वाद आपलं प्रेम आमच्या पाठीशी असंच राहावं एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मला विश्वास पटला कारण आदरणीय बापूसाहेबांच्या मार्गाने बापूसाहेबांनी जे काय पेरणी केली ती पेरणीची छोटी वाट पण पोच पावते आणि त्यामुळे मला असं वाटायला लागले की प्रत्येक वेळी कडगाव आमदार अरे होऊ शकतो तुमचा आमदार हितच आहे भावे आमदार म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतोय आणि मला खात्री आहे की दादा तुम्ही तुमच्यासारख्या कुशल नेतृत्वाने आमच्यासारख्या तरुणांना म्हणण्यापेक्षा आमचे स्नेही निलेश भायांना जर आपण विधानसभेचा प्रमुख केलं आमच्या आदिल शेट्टी सांगितलं होता की ते विधानसभा प्रमुख म्हणजे ते उद्याचे भावी आमदार आहे भावी उमेदवार आहे. त्यामुळे मी त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. ते आमचे केळगाव प्रमुखचे विधानसभा प्रमुख पद घेतले त्याबद्दल मनापासून केळगाव. त्याचबरोबर आमचे तिसऱ्यांदा जे साधारणमान्य म्हणून अतिशय आले त्यांचं अभिनंदन आणि ज्यांना आरोग्य दूत म्हणून परिसराला म्हणावं इथून पडत असं जिने काम करावं ते आमचे स्नेही अजितदादा जाधव त्यांनी सुद्धा काम करावं. आणि माझे जवळचे मित्र मी मावं ते म्हणणार नाही त्याचं कारण असं आहे की निलेश भाई आणि प्रतिबाप्पा तुम्हाला सर्वांना सांगतो की दोन्ही नाण्याचे एकच बाजू यांचं दोघांचं वेगळं आहे ती दोघं हुशार आहे. त्यामुळे चिनी एक घेतले आता भविष्यात कशी मोठं देईल दादाच्या माझ्या ठिकाणी पण नक्की प्रदीप भाई सुद्धा त्या लेवलला जातील. ते आमचे मित्र आणि ज्यांनी मुलुक मैदान तो पलूसकडे विधानसभा मतदारसंघाने पाकच काढली ते आमचे संदीप ठोंबरे. त्याचबरोबर आमचे प्रत्येक मला अनेक वेळा सहकारी भूमिका असते की आमचे धैर्यशील भैया खरं तर भैया म्हणले की त्यांच्यात एक स्वभाव असतो की सगळ्यांनी सामावून घ्यायचं आणि ती भैया धैर्यशील भैया आणि इथून निलेश भैया त्यामुळे भैया या शब्दात एक वेगळी ताकद आहे. असं जास्त काही बोलत नाही कारण जास्त वेळ झालेला आहे. दादा मी एवढं सांगेन कडेगाव पोलीस विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं जे आपण भैयाची निवड केली त्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतात. तुम्हाला तुमचं सुद्धा अभिनंदन करतो की ही तुम्ही मोड बांधताय आणि राज्याच्या नेतृत्वानं तुमच्यावर एवढी मोठी जबाबदारी आहे. एकीकडे भाजप एवढं मोठं तुम्हाला टार्गेट करतं एकीकडं जे आता भैयाने आता पाणी पुरवठ्यासाठी सांगितलं ते आमदार तसे आहेत आमचे इतके आमदार असे आहेत का पैसे देणार आपण अरे अजितदादा पैसे देतात नारे बोलायला ते आमच्या घटक पक्षाने जर बोला पाहिजे पण बोलू शकत नाही. पण भैया इथून परत त्यांच्या समाजाने व्यवस्थित घेतली कारण मला तो बोलायला अधिकार नाही दादा विधानसभा प्रमुख ते आहे त्यामुळे ते बोलतील व्यवस्थित. त्यामुळे मी तुम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना एवढ्या शुभेच्छा देतो. दादाने आपल्याला जे काही एवढी मोठी जबाबदारी भैयाच्या दिली आणि भैयाने तुम्हाला दिल्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा. तिथं माता भगिनी आल्या आणि नवदुर्गाचा सत्कार केला. खरं तर दुर्गा महोत्सव मध्ये आपल्या साधनाताई किती हुशार दादा त्यांनी बरोबर त्यांचं नेटका प्रपंच कसा करावा हे महिलांना शिकायचं आणि आपला कार्यक्रम साधून कसं घ्यायचं ही ताई करायला शिकायचं. त्यामुळे ताई तुम्हाला सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि मला बोलायला संधी दिली आणि सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा आणि सगळ्यात महत्वाचं आदरणीय बापूंना विनम्र अभिनंदन करतो. आणि त्यांच्या पाठीमागे काकी आदरणीय काकी तुम्ही त्यांच्या पश्चात सुद्धा दोन्ही मुलं दोन्ही सोना आणि दोन्ही नातवंड ही सगळी तुम्ही एकत्र ठेवण्याचं काम केलं त्याचं नाव काय असतं काकी तुम्हाला मनापासून माझा मनापासून आहे. धन्यवाद. धन्यवाद. नूतन पदाधिकारी निवडीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित असलेले आमच्या महिला विभागाच्या अध्यक्षा जिल्ह्याच्या आदरणीय साधनाताई कापडे ज्यांनी आपल्या सगळ्यांना या मेळाव्याला निमंत्रित केलं ते आमचे तरुण मित्र निलेश भैया सुगडे या ठिकाणी उपस्थित असलेले युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अनिलजी पाटील सामाजिक न्याय विभागाचे जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप ठोंबरे आपल्या संग्राम उद्योग समूहाच्या मार्गदर्शिका सन्मान्य ज्योत्स्नाताई येसुडे विद्याताई गायकवाड आमच्या राष्ट्रवादीचे माझे सहकारी नेते प्रदीपजी कदम कडेगाव तालुक्याचे अध्यक्ष कृष्णाजी मोकळे आमचे नूतन अध्यक्ष ज्यांची तिसऱ्यांदा फेरनिवड होते ते या तालुक्याचे नूतन अध्यक्ष सारंगजी माने माझ्या समवेत आलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष दर्शनजी मोरे मान्य श्री हनुमानजी कदम सागरजी सुतार आमचे मित्र अजयजी जाधव नंदकुमारजी निकम राजभैया लोखंडे तुषारजी सूर्यवंशी
ज्यांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला ते मानसिंगदादा सांडगे, उद्योजक विजयजी माने, त्यांच्या समवेत आलेले सर्व मान्यवर, उपस्थित पत्रकार, मोठ्या संख्येनं आमच्या भगिनी उपस्थित आहेत, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, पलूस तालुक्यामध्ये येताना भैया ज्यावेळेला पलूसकडे आपण वळतो त्यावेळेला बापूसाहेबांची आठवण आल्याशिवाय बापूसाहेबांचा मी फोटो पुष्पहार अर्पण करताना पाहत होते, अजूनही बापूसाहेब आपल्याला आहेत अशा भावनाला असा चेहरा त्यांच्या त्या फोटोमध्ये प्रतिमेमध्ये पण दिसतो. त्यांना मी विनम्र आदरांजली यासाठी वाहतो. या तालुक्यामध्ये कणखर नेता कसा असावा, या तालुक्यामध्ये सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहामध्ये कसं आणावं याचं उत्तम उदाहरण या जिल्ह्याला त्यांनी घालून दिलं. ते आदरणीय बापूसाहेब सुगडे, ज्याला पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडून आले, त्याला रात्री 1:30 वाजता मी सत्काराला त्यांच्या घरी, भैया तुम्ही लहान होता त्याला मी आलो होतो, आणि 1:30 वाजता आल्यावर हजारोंचा जमाव बघून मला बापूसाहेब अर्धा तास भेटेच नाही. मी म्हणलं बापूसाहेब आम्ही सत्कार करायला आलो ईश्वर करून, थांबा म्हणजे मी लोकांना भेटतो. लोकांच्यातला असलेला माणूस, लोकांना आपलं म्हणणारा माणूस आणि लोकांनी आपलं मानलेलं नाव होतं ते नेतृत्व म्हणजे स्वर्गीय बापूसाहेब होते. त्यांचा वारसा जर निलेश भैया चालवत असतील तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, अनेक ठिकाणी तुम्ही जावा, सिंधी समाजामध्ये जावा, मारवाडी समाजामध्ये जावा, गुजराती समाजामध्ये जावा, ते आपली माणसं जपतात, त्या माणसांना सर्व अर्थाने मदत करतात, त्यांना आशीर्वाद देतात. ही नुसती मदत पोकळ नसते, सर्व अर्थाची मदत असते. आणि आपण मात्र जो पुढे जातो त्याला खेकड्यासारखं पागारी ओढतो, ही आता थांबवण्याची आवश्यकता आहे. पलूस तालुका हा एका वेगळ्या विचाराचा तालुका, ज्या कडेगाव तालुक्याचा ताईने उल्लेख केला, त्या कडेगाव तालुक्यामध्ये महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश ज्यांनी आणला, जे या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले, ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं जन्मस्थान असलेला तो तालुका आहे. देवराष्ट्रीय गाव त्यांचं आजोबा, ज्यांनी महाराष्ट्रावर घडी घालून दिली सुसंस्कृतपणाची, ते तुमच्या जवळच्या तालुक्यातले आहेत. ते पहिले मुख्यमंत्री होते स्वर्गीय वसंतदादा असतील. ही सगळी माणसं खूप मोठी होती, त्यांना मोठं करण्यामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसांना मदत केलेली होती. तुमचं आता सगळ्यांचं कर्तव्य आहे, जे पदाधिकारी झाले त्यांना माझं विनम्र असं त्या ठिकाणी आव्हान आहे, विनंती आहे की तुम्ही आता मतभेद आणि मनभेदाच्या पलीकडे गेलं पाहिजे. 80% समाजकारण, 20% राजकारण करण्याचा ध्येय, करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आपल्या पक्षाचा अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री जर दुष्काळामध्ये कुठेही असतील, पावसामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर सकाळी 6ला जात असतील, तर आपल्याला कुठला अजून आदर्श पाहिजे काम करण्यासाठी? आपल्या नेत्याचा आदर्श घेऊन तुम्ही सामान्य माणसाच्या घरापर्यंत जावा, सामान्य लोकांना मदत करा. आमच्या भगिनी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्या भगिनींचे काही प्रश्न असतात, त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करा, आणि तोच खऱ्या अर्थानं तुमच्या निवडीचा सन्मान होईल असं मला वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुरोगामी विचार जपणारी पार्टी आहे, सर्व धर्मात समभाव मानणारी पार्टी आहे. जात पात पंथ याच्या पलीकडे जाऊन ही पार्टी काम करते. आपल्या नेता कुठल्याही माणसाला समोर आल्यावर तू जात कुठला याचा विचारत नाही. या एकमेव पक्षामध्ये आपल्या महिलांच्या अध्यक्षा ह्या मागासवर्गीय समाजाच्या आहे. एवढी मोठी जबाबदारी ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये करू शकते. ओबीसी सेलचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला ज्या तालुक्यामध्ये आम्ही निवड करतो, त्याला ओबीसी आणि इतर समाज जोडण्याचं काम तुम्हाला साहेब करायचं आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये जातीयतेचे विष पेरलं जात आहे, जाती जातीमध्ये विभागणी केली जाते. आणि ह्या तालुक्यामध्ये इतिहास असा आहे, पलूस शहर जिथं असेल तिथला आमदार होतो. आता तुम्ही 34 गाव आहे का तुमच्या तालुक्यात? 34 गावाने ठरवलं तर तुम्हाला विचारल्याशिवाय काय होईल का? बरं, अजितदादांचं प्रेम तिथेही जाता जाता ना
कुठल्या तरी वक्त्यानं अनिल शेट्टी आमचं सांगितलं, जो आमचा राष्ट्रीय नेते आहेत आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री, ते अतिशय वेळेला पंक्च्युअल आहे, 2-3 मिनिटं सुद्धा वेळ खपत नाही. पण तुमच्या निलेश भैयांसाठी 15 मिनिटं 2 लाख वाढवलं. काय अपेक्षा आहे तुम्हाला? एवढा मोठा सन्मान निलेश भैयांसाठी ते देत असतील तर तुम्ही राष्ट्रवादी पक्षाला काय आता परत देता? हा सवाल माझा तुम्हाला आहे. तुमच्या नेत्याचा सन्मान पक्ष ठेवत असेल, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ठेवत असतील तर तुम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्या नेत्याची मान उंच होईल असं काम करावं लागेल. या शहरातले जे प्रश्न आहेत, म्हणजे विकास आराखड्याचे प्रश्न असू, जो अन्याय विकास आराखडा झाला त्याच्या बाबतीमध्ये आवाज उठवण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी प्रत्येक माणसाचा कोपरा सभा घेऊन जागृत करण्याची आवश्यकता आहे. मी नगराध्यक्ष म्हणून काम केलंय, आमच्या साधनाताई नगराध्यक्ष म्हणून काम केलंय. विकास आघाडी करताना लोकशाहीचा मुख्य गाभा त्याच्यामधला असा आहे. विकास आराखडा करताना पुढील 25 वर्ष 20 वर्ष हे शहर कुठं जाणार आहे याचा विचार करायचा असतो. विरोधकांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचं नसतं, परंतु काही लोकांना विरोधकांच्या जमिनीवर आरक्षण टाकणं, त्यांना त्रास देणं, याच्यामध्ये जर काही लोकांना आनंद मिळत असेल तर लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला आहे. तुम्ही त्या कमिटीकडून अपील करा, ते अपील परत सरकारकडे जातं आणि तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या वेळेला पलूस नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महायुतीची आणाल, त्याला पहिला ठराव मागील प्रोसिडिंग कायम केल्यानंतर दुसरा ठराव असेल तो विकास आराखडा दुरुस्तीचा असेल. हा शब्द या तुम्ही द्या. तर हे शहर उद्योजकांचं शहर म्हणून ओळखलं जातं. अनेक तरुण, अनेक उद्योजक या शहरानं या जिल्ह्याला दिलेले आहेत. या ठिकाणी वंदे मातरमची जी रेल्वे आहे त्याची 5 सीटं बनतात, अशा अनेक कारखान्यांना मी भेटी दिलेल्या आहेत. या शहराच्या MIDC आता मर्यादित झालेली आहे. ही MIDCचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. निलेश भैयांनी त्याचं निवेदन मान्य अजितदादांना दिलेलं आहे. मी इंद्रनील नाईक साहेबांशी बोललो, उदय सामंत साहेबांशी अजितदादा बोलले. तीही बैठक आपण भैया लवकरच त्या ठिकाणी लावू. तुमच्या पाणी पुरवठ्याचा विषय, जो पाणी पुरवठ्याचा विषय आहे, त्याही विषयावर तुम्ही जे बोललात ते मनापासून बोललात. अलीकडच्या काळामध्ये ज्यांनी पूर्वीच्या काळात काम केलं त्यांना विसरण्याची फार मोठी सवय काही नेते मंडळींना लागलेली आहे. परंतु तुम्ही जनतेने मात्र ज्यांनी तुमच्यासाठी रात्रीचा दिवस केलाय ते स्वर्गीय बापूसाहेब असतील, निलेश भैयांनी ज्यांची नावं घेतली त्या सगळ्यांचा आदर्श घेऊन तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहा, त्यांना आशीर्वाद द्या. आजचा आमचा पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम हा फक्त पदाधिकारी निवडीपुरता मर्यादित नाही आहे. आज आपण मानस संचालकांचाही सत्कार या निमित्ताने केला. माझ्या काही भगिनी उपस्थित आहे, तर जाता जाता एक मी उदाहरण देतो. परवा मी दादांच्यावर काल सोबत होतो. बारामतीतून दादांना गाडीत एक फोन आला. मी 1 तास 1.25 तास दादांच्यावर चर्चा करत निघालो होतो. पुण्याच्या देवे घाटात मी बसलो दादांच्या गाडीत आणि सोमेश्वर कारखान्यापर्यंत बरोबर गेलो. एक माय माऊलीनं फोन केला दादांना, दादा माझे मुलगीची डिलिव्हरी झाली आणि डॉक्टर माझ्याकडे पैसे कमी आहेत, डॉक्टर आमच्या पेशंटला सोडेल. दादाने फोन उचलला, म्हणजे कुठले डॉक्टर आहेत त्यांना द्या. त्यानंतर डॉक्टर आत आहे ऑपरेशन थिएटरमध्ये फोन घेणार आहे. थांबा म्हणले, तुम्ही तिथंच थांबा, व्यवस्था करतो. दादानी 15 मिनिटं आमच्या सगळ्यांना बोलायचं थांबवून तो फोन नंबर शोधला त्या डॉक्टरांचा. त्या माय माऊलीच्या हॉस्पिटलचं नाव सांगायला इतकी घाबरली होती. 15 मिनिटांनंतर त्या डॉक्टरांना दादाने सांगितलं तिचे सगळे पैसे मी भरतो, त्या माऊलीला तुम्ही घरी सोडण्याचे. हा आमचा नेता, या नेत्याचा आदर्श करून आम्ही काम करतोय. माझ्या समक्ष घडलेली कालची घटना आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही दादांच्या वाढदिवसाला या पश्चिम महाराष्ट्राचा सगळ्यात मोठं आरोग्य शिबिर आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलं होतं. एक चांगलं शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं. जवळपास 10,000 लोकांची नोंदणी झाली. रोज त्या ठिकाणी 40-45 लोकांचे ऑपरेशन्स मोफत होत आहेत, विविध योजनातून होत आहेत. जे भैया मगाशी सांगत होते मानस संचालकांचं, ती मानस संचालक ही कल्पना अशी आहे, आमची कुठलीही माई माऊली असू दे, आमचा कुठलाही बंधू असू दे, आमचं कुठलंही लहान बाळ असू दे, त्या बाळाचे सगळे उपचार हे मोफत झाले पाहिजे. कारण हे करण्याचं कारण मी जे हॉस्पिटल मेडिकल कॉलेज सुरू केलं त्याचं मुख्य कारण जे आहे ते कारण वेगळं आहे. मी ज्या वेळेला हॉस्पिटल सुरू केलं तेव्हा मला वाटलं नव्हतं
की समाजात एवढ्या परिस्थिती गंभीर असते. आपण ज्यावेळेला ग्रामीण भागाचा विचार करतो, पूर्वीच्या काळाला 2-3 मुली असायच्या, मुलगा होईपर्यंत मुली व्हायची. आपल्या जुन्या लोकांनी काही पद्धत घालून घेतली. लग्न झालं, लग्नातनं तो बाप आई बाप रिकामे होतात कर्जातनं, तोपर्यंत मुलगीचे पहिले डिलिव्हरीला आपले जावई बापू त्यांच्या घरातल्या आपल्या पत्नीला त्या घरात आणून सोडतात. कुणी ह्या पद्धती केल्या मला माहिती नाही. अरे मग त्या वडिलांचा विचार कधीतरी करा, ज्या वडिलांना आपल्या मुलीच्या सुखासाठी कर्जबाजारी होऊन स्वतःला घाण टाकून लग्न करून दिलं. 10, 12, 11, 14 महिन्यामध्ये परत नवीन खर्च जर आपण त्यांना देणार असू तर खरंच विचार करण्याची आवश्यकता आहे. असा एक प्रसंग मी तुम्हाला जाता जाता सांगतो. आणि वैद्यकीय सेवेमध्ये निलेश भैया तुम्ही का काम करणं गरजेचं आहे, कारण ही खऱ्या अर्थानं सामाजिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही 70-80% सामाजिक काम, 20% राजकारण. यासाठी मी सांगितलं आरोग्यावर काम करा, माणसं तुम्हाला विसरत नाही. माझ्यासमोर एक प्रसंग असा आला. आमच्या तालुक्यामध्ये एक छोटस गाव आहे, त्या गावातले एक सदग्रस्त माझ्याकडे आले. मला म्हणले, दादा मला एक 10,000 रुपये उसने पाहिजे. मी म्हणलं काय झालं, मी हॉस्पिटलवर बसलो होतो. नाही मला पाहिजे आहे. आपल्या मुलीच्या आजारपणासाठी कुठलाही वडील सन्मानानं मागमाग करून पैसे मागू शकत नाही. आज ही परिस्थिती प्रत्येक गावामध्ये, स्थानिक ग्रामीण भागामध्ये आहे. तुम्हाला अशा वर्कर्स काम करतायत त्यांना विचारा, ज्या घरामध्ये त्या जातात त्या घरातली परिस्थिती त्यांना माहिती असते. आज नवदुर्गांचा सन्मान तुम्ही केला, त्या नवदुर्गा घराघरामध्ये आहेत, त्यांचा सन्मान करण्याची आपल्याला खरं आवश्यकता आहे. ज्यावेळेला त्या मुलीला त्या व्यक्तीने मला सांगितलं 10,000 द्या, मी म्हणलं 10,000 घेऊन जावा. चहा दिला. त्यानंतर परत म्हणजे तुम्हाला 10,000 का नेले आठवलं का, मी आरतीसाठी गेलो होतो गणपतीच्या, मला घरी घेऊन गेले. मला म्हणले हे माझा नातू. त्याचा फोटो काढून आजोबाला फार आनंद असतो मुलीचा मुलगा झाल्यावर. नातं, वडील आणि मुलगी हे नातं जगातलं सगळ्यात पवित्र नातं असतं. वडील कधीही आपल्या मुलीचं दुःख सहन करू शकत नाही. हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो. माझ्या समोर घडलेला प्रसंग तुम्हाला त्यासाठी सांगणार. ज्या वेळेला ते मी घरी गेल्यानंतर परत 1 वर्षावर ते आले. दादा म्हणले तुम्ही दुसऱ्या लग्नाला मुलीचं आणा नाही. म्हणलं काय झालं, पेढे द्यायला तुम्हाला आलं. दुसऱ्या मुलीचं लग्न झालं, मला जाता आलं नाही, पेढे दिले. मला म्हणले दादा दुसऱ्या मुलीला पण मुलगी झाली, आता आम्ही रिकामं झालो, दोन्ही मुलींची लग्न झाली, आता मुलगा मुलगाच बघेल, माझी काही काळजी नाही. मी म्हणलं मग मला काही सांगायला लागलं नाही, तुम्ही काय केलं, पैसे कुठून गाठले, मला परिस्थिती माहिती. 20 गुंठ जमीन होती त्या वडिलांना, 20 गुंठ जमीन होती. मला म्हणले पेढे तर खावा आधी, किंवा मला का सांगितलं नाही, काय अडचण होती. मला त्यांनी सांगितलं दादा पहिलेच 10,000 तुमचे घेतले द्यायचे होते, कुठल्या तोंडाने मी तुमचे पैसे द्यायला परत मागायला गेले. म्हणलं काळजी करू नका, आपण सगळे एक आहोत. नाही म्हणले दादा, मला तो सन्मान, माझी मान खाली जाणं मला आवडत नाही. माळकरी माणूस होता सर. त्यांनी मला सांगितलं दादा 20 गुंठ जमीन विकून टाकली. या 20 गुंठ जमीन विकून टाकली हे ज्या मोठ्या आवाजात ते म्हणले, त्यांच्या डोळ्यामधून पाणी येत होतं. आणि ते डोळ्यातलं पाणी पाहिल्यानंतर त्या दिवशी मी ठरवलं, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या जिल्ह्यामध्ये एकही गणित आपल्या वडिलांची जमीन विकू देणार नाही. यासाठी सर्व योजना हॉस्पिटलसाठी आणि प्रत्येक मुलीचा भाऊ म्हणून मी त्या ठिकाणी नॉर्मल डिलिव्हरी पासून सिझेरियन पर्यंत जे बाळ होईल त्याच्या बेबी किट पर्यंत आणि सगळे लसीकरण मोफत करतो. हजारो डिलिव्हरी दरवर्षी त्या ठिकाणी होतात, मोफत होतात. हे काम तुम्ही भैया करण्याची आवश्यकता आहे. कारण आता आपल्याला जी 50% महिलांची संख्या आहे काही, त्या संख्येला आपल्याला आता सुदृढ करण्याची आवश्यकता आहे, सक्षम करण्याची आवश्यकता आहे. नारी सक्षम झाली की 2 घरं सक्षम होतात. आपण सगळ्यांनी याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, आपण सदन तालुका म्हणतो, परंतु तुम्ही कधीतरी माझ्या तालुक्याचा सर्वे केला. सगळ्यात मोठा कर्जबाजारी तालुका अलीकडच्या काळामध्ये कुठले होत असतील तर जे सदन तालुक्यांना ओळखलं जातो ते होत आहे. त्याचं मुख्य कारण आहे आरोग्याच्या सुविधा झालेल्या महाग. ते मुख्य कारण आहे.
म्हणून या अशा वेगवेगळ्या योजना अजितदादांनी लिव्हर ट्रान्सप्लांट 22 लाख रुपये खर्च येतो, 7,000 ट्रान्सप्लांटचे अजितदादांनी स्वतः बसवले. हा तो नेता आहे, जमिनीशी सुटलेला नेता आहे, सामान्य माणसाचा प्रश्न पाहत असलेला नेता आहे, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करता नेता आहे. माझी तुम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, तर जमलेल्या प्रत्येकाला विनंती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार हा जात निरपेक्ष आहे. समाजातल्या सगळ्या थरातल्या लोकांना तुम्ही आपलं वाटलं पाहिजे. विशेषतः ज्या दादांच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा एकही प्रश्न तुमच्याकडून चुकून जरी राहिला तर हा जिल्हाध्यक्ष तुम्हाला विचारणा करेल. हा त्या महिलांच्या समोर मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो, कारण आमच्या लाडक्या बहिणींनी अजितदादांना मुख्यमंत्री केलंय. तो दादा प्रत्येक विषय लाडक्या बहिणींचा, माझ्या बहिणींचा विषय आला की मंत्रिमंडळामध्ये 44,000 कोटी रुपयाची तरतूद लाडकी बहिणींच्या त्या सगळ्या पैशासाठी केले. हा एकमेव अर्थमंत्री देशातला की ज्यानं आपल्या बहिणी पाहिल्या, त्या बहिणींच्यासाठी तरतूद अर्थसंकल्पात केली. मी खरंच तुम्हाला परत एकदा विनंती करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा अजितदादांचा परिवार आहे. या परिवारामध्ये तुम्ही आलेला आहात. या परिवारामध्ये जात पात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन आपण विचार करणारी मंडळी आहे. मी परत तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. खूप चांगलं काम करा. निलेश भैयांना बापूसाहेबांची उणीव कधीही भासू देऊ नका. एवढं छत्र त्यांच्या मागे उभा करा. आम्ही सगळेच त्यांच्या बरोबर आहे. तुम्ही असणं गरजेचं आहे. उद्याचं नेतृत्व या पलूस शहरात निर्माण झालं पाहिजे. यासाठी सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्या एवढी विनंती या निमित्ताने करतो. पुन्हा एकदा अतिशय सुरेख कार्यक्रम झाला आणि तुम्ही केबीपी कॉलेजच्या कार्यक्रमाला देखणं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना त्या ठिकाणी व्यक्त केलं, अजितदादांनी त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, अतिशय सुरेख सूत्रसंचालन तुम्ही केलं. सर्व पत्रकार बांधवी एवढा वेळ इथे एकत्र बसणं हेही तुमचं खरंच कौशल्य आहे. आपल्याकडचे बसत नाही नितीनजी एवढा वेळ. तुम्हाला सगळ्यांना पोलीसकरांना मी सर्व पत्रकारांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्हाला परत एकदा या येणाऱ्या दसऱ्याच्या, नवदुर्गाच्या, आपल्या सर्व हिंदू सणांच्या शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. निवडीच्या कार्यक्रमासाठी आज इथे उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके माननीय जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील व मंचावरील सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि भर पावसात इथे उपस्थित राहिलेले सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. चहा पाणी आणि नाश्त्याची सोय केलेली आहे.